हॅलो तर सामना पाहतोय आपण यावेळेस मोर्या 11 विपक्ष भार्गवी 11 सलामीची जोडी एंटर झाली क्रीजवर पाहतोय आपण रोहन बनोटे आणि माननीय श्री विराजजी देशमुख यांच्या नावाने हा संघ यावेळेस मोर्या 11 म्हणून खेळतोय स्वतः संघ नायक सलामीला आले एक स्टायलिश खेळाडू ज्यांच्या नावाने सध्याच्या घडीला एक काराव ग्रामपंचायत दणानून सोडली आहे तेच विराजजी देशमुख यावेळेस खेळपट्टीवर रवाना झाले नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल रोहन बनोटे त्याच्या समोर फलंदाज गोलंदाज असेल सागर खावडी तेज तरा रफ्तार का सौदागर हा सामना पाहतोय आपण खरो या मरो अशी परिस्थिती असेल टीम भार्गवी समोर सलामीची जोडी यावेळेस आले पिवनचं षटक पंच आमचे पाहतोय आपण मनोज खांबळे आणि संतोषजी दुले यावेळेस पंचांचा ग्रीन सिग्नल फर्स्ट बॉल फर्स्ट ओव्हर पिवनचं पहिलं षटक पहिला बॉल घेऊन आलाय सागर खांबळे त्याच्या समोर या स्पर्धेमध्ये त्याने अर्धशतक गावलंय तोच रोहन बनोटे लगातार 3 मॅन ऑफ द मॅच घेऊन स्वतः संघ नायक आपल्या संघाचा भार घेऊन मैदानात खेळ करतो पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय पहिला बॉल फेकला जाईल रोहन साठी पाहूया समोर सागर पिवनचा बॉल फर्स्ट ओव्हर यावेळेला डिफेन्स केलाय सन्मान दिलाय एकच चांगल्या खेळाडूची ही मात्र एक खासियत आहे पाहू शकाल आपण अगदी पहिला बॉल सन्मान दिला जातो श्री गणेश झालाय भार्गवी 11 टीमचा डॉट बॉल नाही इथे मात्र कशा प्रकारे धावा रचल्या जाते किती मोठा डोंगर रचला जाईल स्कोरिंग बोर्ड कितीच्या घरामध्ये जाऊन पोहोचेल हे मात्र पाहावं लागेल येणारे 30 बॉल पहिली इनिंग पाहू शकाल आपण मोर्या 11 इथे मात्र फलंदाजी करत असताना अगदी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे क्रीडा रसिकांचे आणि प्रेक्षकांचे श्री सिद्धविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित काराव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना हा तो रिवर्स अटॅकमध्ये रनस्मृती 4 हा आलाय पहिला चौकार पहिलं पिवनचं षटक अगदी पाहतो तेज तरार बॉलर त्याच्यावर मात्र इथे हल्ला चढवला दुसरा बॉलर पहिला बॉल केला डिफेन्स आणि या बॉलवर मात्र अगदी दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय पुन्हा एकदा रोहन तुसागर पाहूया कशा प्रकारे हे काही बॉल फेकले जातात 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे बॉलचा मारा इथे जोरदार अपील बॉल मात्र अगदी बाहेर जात असताना पण आम्हाला दर्शवतात चांगला कॉल अगदी उत्साह होता अपील मध्ये परंतु आत्मविश्वास थोडासा कमी पडला चांगला बॉल फेकला होता प्रत्युत्तर देत असताना रोहन बनोटेला हा ब्लॉकआउटचा मारा बुंदा मारलाय आणि इथे आला डॉट बॉल हा बॉल पाहावं लागेल पंचांकडे आणि नो +4 इथे मात्र बॉल चालला सीमा रेषा पार रनस्मृती 4 यावेळेस धावफलक पाहतोय आपण धावा लावल्या जातात तब्बल 9 धावा पहिलं पिवनचं षटक चालू असताना हा आलाय नो बॉल आणि आता मात्र उघडा डोळे पहा नीट पुढील चेंडू फ्री हिट इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आणि बॉलला फेकून दिला सरळ रेषेत बॉल सीमा रेषा पार हा येईल पुन्हा एकदा षटकार अगदी आतिषबाजी होते या पहिल्या पिवनच्या षटकामध्ये अगदी चौकार षटकाराची आतिषबाजी पाहतोय रोहन कडून अगदी कर्णधार असा सामना कॅप्टन टू कॅप्टन आणि त्याच्यावर मात्र इथे मात्र हल्ले चढवले जातात संघाचा सेनापती जर ढासळला ना तर बाकीचं सैन्य आपोआप ढासळतं यावेळेस खेळ उडालाय खेळ खूप महत्वाचा राकेश कांबळे की दिनेश कांबळे कॉलिंग चुकीची एक हात आणि थोड जमिनीला दान
इथे मात्र कॅच सोडले की मॅच सोडले, खूप महत्वाचा झेल होता. अगदी एका बाजूने किल्ला लढवतोय, पाहिले गेले 3 सामने, अगदी रोहन बनवते मॅन ऑफ द मॅच ठरलाय. आणि इथे मात्र कॅच सोडले की मॅच सोडले, याचं मात्र उत्तर लवकरच मॅच समाप्तीच्या टायमाला मिळून जाईल. पुन्हा एकदा सागर आणि त्याच्या समवेत विराज. यावेळेस डॉट बॉल लांब ठेवला जातोय, पंचांचा इशारा आहे. षटक समाप्तीचा P1चं षटक समाप्त. स्कोरिंग बोर्डवर धावा लावल्या जातात. डबल डिजिट मध्ये धावा फरक पाहू शकाल आपण. 16च्या घरात डबल आकडा लावला जातो. यावेळेस पहिले षटक अतिशय मागे टाकत असताना सागर कांबळे स्वतः कर्णधार मात्र नाराज असेल स्वतःवर. चांगली फलंदाजी केली आहे रोहनने, पाहिलं गेलं. पहिलं मात्र ओव्हर मध्ये धावा खेचून काढल्यात रोहनने तब्बल 15. वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळत असताना रोहन बनवटेला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर पिटूचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज दिवेश बनवटे. इथे आता चांगला बॉल स्वतःच्या फोटोमध्ये आला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. इथे मात्र जर का डायरेक्ट हिट झाला असतं, थोडस वेगाने बॉल एस्टॅनवर आदळला असता तर चित्र मात्र एक उत्साही पाहायला मिळालं असतं. परंतु म्हटलं जातंय ना, क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाहीये, काय घडतंय काय बिघडतंय हे मात्र पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा सर्व स्वतः संघनायक मोर्या 11 टीमचे माननीय श्री विराज देशमुख साहेब. यावेळेस फुल टॉस बॉल अगदी चांगला खेळलाय. एकच धाव स्ट्राईक दिली जातीये. रोहन बनवटेला अगदी माहित आहे एका बाजूने धावा येत आहेत आणि त्या धावा मात्र कशा बनवल्या जातील, कशा जमवल्या जातील हे चांगलं माहित आहे संघनायकाला. आणि तेच काम करत असताना फक्त स्ट्राईक दिली जाते रोहनला. 2 बॉल फेकलेत, अगदी चांगले बॉल टाकले, 2 धावा खर्च केले. पुन्हा एकदा तिसरा बॉल घेऊन क्रीजवर पाहतोय आपण. पंतांच्या उजव्या बाजूने सज्ज गोलंदाज दिवेश. यावेळेस झेल आहे, कोण टिपतोय पुन्हा एकदा. इथे मात्र झेल जमिनीला दान. तर इथे मात्र चांगली मेजवानी चालून आली आहे. दुपारच्या सत्रामध्ये मात्र लेग पीसचा मारा केला जाईल का? प्रत्येक शेतकऱ्यासाठी माननीय श्री राजेंद्र देशमुख साहेबांकडून विराज देशमुख साहेबांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक शेतकऱ्याला 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे प्रयत्न होता, चांगला बॉल हा लाय डॉट. पहा, पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम लावली जाते या मैदानावर, या खेळपट्टीवर, या सामन्यामध्ये, या आयोजनामध्ये. प्रत्येक शेतकऱ्याला 2000 रुपयाचं पारितोषिक राजेंद्रजी देशमुख साहेबांकडनं, फक्त विराज देशमुख साहेबांसाठी. चांगला बॉल टाकला होता. इथे दिवेशाला दुसरं षटक घेऊन कमबॅक केला जातो. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 3 बॉल फेकलेत, 1 धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस हा येतोय का षटकार. पळस झेल उडाले राकेश कडून. वारंवार चुका आणि चुका. पूर्णपणे मात्र कुठेतरी आत्मविश्वास ढासळलेला दिसतोय टीम भार्गवी संघाचा. सामना खूप महत्वाचा आहे. बॉल झाले 4, 5 झाले 5. शेवटचा बॉल, चांगला बॉल आहे. आकू टप्पाचा बॉल उसने दिले फलंदाजाच्या खांद्याजवळून. बॉलला टाकत असताना इथे मात्र ओव्हरची समाप्ती आणि इथे धावफलक धावा लावल्या जातात 10.00च्या सरासरीने यावर स्कोरिंग बोर्ड पाहतोय आपण 20च्या घरात. अगदी कमबॅक केलं गेलं या गोलंदाज दिवेश कडून. फक्त 4 धावा खर्च करण्यात आल्यात या षटकामध्ये. चांगलं षटक फेकलं गेलंय. दुसरं षटक टाकत असताना पहिला पण दिवेशला. आता पाहूया तिसरं षटक. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज खोल येतोय. त्यांच्या समोर फलंदाज आहे आता स्ट्राईक एंडला विराज. पुन्हा एकदा पहिलं षटक घेऊन आला तसं सागर. वैयक्तिक खोट्यात येईल दुसरं आणि सांघिक खोट्यात तिसरं षटक. स्वतः कर्णधार स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय.
पुन्हा एकदा सागर इथे उचली आहे वाईट बॉल. कुठेतरी थोडं दिशा आणि या टप्प्यावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. ऑन बाउंसचा कॉल देखील असेल. पहिलाच बॉल वाईट आणि प्लस वन बाउंसचा कॉल. एक धाव ऍड केली जाते धाव फलकावर. इथे मात्र सागर आलाय पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन. इथे देखील पुन्हा एकदा उचली आहे आणि हा देखील वाईट बॉल. अजूनही एकही चेंडू या षटकामधला पडलेला नाही. हा बॉल बन्ना वेगाने फेकले त्याला फक्त दिशा दिली आहे. एकच धाव असेल एकापेक्षा जास्त काही नसेल. पाहा पुन्हा एकदा रोहन आलाय. सर्वांचं लक्ष रोहनवर आहे. खूप निर्णायक सामना आहे टीम भार्गव 11 साठी. कशा प्रकारे खेळला जातोय कुठेतरी थोडासा आत्मविश्वास कमी पडतोय टीम भार्गव 11 संघाच्या खेळाडूंचा. कुठेतरी मनोबल मात्र थोडस ढासळलंय ते मात्र वाढवावं लागेल. इथे मात्र हा बॉल पिचिंग केला. झेल उडाला. योगेश सरळ झेल खाली आणि झेल खै दगडी. झेल रोहन बनवतो. यावेळेस मैदानात मात्र सोडला जातोय. कॅच सोडलीये की मॅच सोडलीये काय कळत नाहीये. भार्गव 11 टीमचे क्षेत्ररक्षक करतायत ना नेमकी काय. गोलंदाज बॉल तरी टाकेल कुठे. बॉल फेकल तरी कसा. यावेळेस चांगला बॉल पहा. संघनायक आहेत. एकच बॉल फक्त डॉट झाले तिथून मात्र रन्स आणि रन्सच आपल्या बॅट मधून जमवले आहेत. पुन्हा एकदा रोहनला आणलं जातोय. धावफलक पाहतोय आपण 25च्या घरात जाऊन पोहोचलोय. 25 लॉस ऑफ 0 विकेट्स. टीम मोरे 11 रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. इथे मात्र शरीराचा वय पायावर बॉल जाऊन नादरला जातोय. हा आला बऱ्याचशा उशिरानंतर डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा रोहन मात्र गाळातल्या गाळात असत असताना यावेळेस तुटून पडलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय. हा येतोय षटकार. झेल सोडल्यानंतर मात्र त्याची किंमत मोजावी लागणारच. आणि हे मात्र चित्र इथे बॉल चांगला आहे. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. यावेळेस धावफलक धावा झाला. तिसऱ्या षटकानंतर पाहू शकाल आपण 31 धावा. 31 लॉस ऑफ 0 विकेट. टीम मोरिया 11 संघ पाहतो आपण यावेळेस बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी करतोय. चौथं षटक गोलंदाज ट्राय कर. गोलंदाज राकेश. राकेश आला गोलंदाज ट्रॅक वर. नो बॉलर स्ट्राइक एंडला फलंदाज विराज. बऱ्याचशा वर्षानंतर मात्र खेळपट्टीवर पाहतोय आपण आमचे अगदी लाडके नेतृत्व विराज देशमुख साहेबांना. आणि चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस चांगला बॉल आलाय. हा इथे डॉट.
कौतुक केलं जाईल विराज देशमुख साहेबांचा. विचार केला तर बॉल खेळलेत, 7 बॉल खेळलेत आणि धाव संख्या देखील चांगली केली आहे. हा बॉल पाहावा लागेल, वाईट आहे. नॉट वाईट, बॅट कट आहे. इथे मात्र पंच दर्शक असताना बॅट कट. इथे पाहावं लागेल, झेल उडालाय. दिनेश कांबडी पुन्हा एकदा झेल मात्र जमिनीला दान. वारंवार प्रसादाचा वाटा. तुम भी आओ हम भी आएंगे, लाइन में खड़े रहो सबको बांटेंगे. पुन्हा एकदा एक झेल जमिनीला मात्र इथे दान झाली आहे. टीम भार्गवी संघाचे खेळाडू यावेळेस करताय काय मैदानामध्ये, राईचा तेल लावून आलेत का मोठ्याचा तेल. यावेळेस फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटवर नाहीये. एक धाव, पुन्हा एकदा मिडफील्ड, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. इथे वाईट बॉल, थोडीशी दिशा मात्र भरकडत असताना गोलंदाज राकेशला पाहतोय आपण. निश्चितच 2 धावा खेचल्या गेल्या. क्षेत्ररक्षक अजिबात मात्र इथे गोलंदाजाला साथ देत नाहीयेत. त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेत असताना ही सलामीची जोडी पाहतोय आपण. मोरया इलेव्हन संघाची चांगली फलंदाजी करते. यावेळेस कोलर टप्प्याचा बॉल त्याला मात्र पाठवून दिलाय डीप कव्हरेजमध्ये. बॉल जाईल सीमा रेषा पार, रस मिळतील 4. हा राय चौकार. एकोणचाळीस 5 बॉल, लास्ट बॉल. इथे फटका चांगला आहे. समालोचन कक्षेला सलामी देत असताना बॉल सीमा रेषा पार, रस मिळतील. षटकाचा शेवट गोड करत असताना हा लाय षटकार. दिनेश आलाय. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक घेऊन दिनेश. लास्ट ओव्हर. इथे पहिला बॉल, फेकत असताना डॉट आलाय आणि इथे रनआउटचे विकेट मात्र सॅक्रिफाईस करावे लागते स्वतः संघनायकांना. सुरेश झालाय रुफल वाल्या. यावेळेस बॉलला फेकून दिलाय. हवाई सपर, चेंडू जाईल आउट ऑफ द पार, रन्स मिळतील 6. हाला रोहनच्या बॅट मधून षटकार.
51 रन्स. क्षमा असेल थोडस मात्र इथे अडथळा निर्माण झाला होता. पुन्हा एकदा युट्यूब आपल्या भेटीसाठी सज्ज झालाय. थेट प्रक्षेपण चांगलं होतं. युट्यूब बंद होता. खेळाडूंची मात्र थोडीशी हालत खराब होती. हा बॉल आहे फुल टॉस. त्याला देखील फेकून दिलाय लॉंगअपच्या डोक्यावर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 57. पवा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर फलंदाज रोहन. षटकार हॅट्रिक मात्र केली जाईल का या स्पर्धेची आयोजनाची पहिली षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? उद्ध्वस्त 2 षटकाराचा प्रत्युत्तर देत असताना क्लीन बॉर्ड रोहन बरोबर बॅक टू द डगआउट. तब्बल 48 धावांची बहारदार खेळी करत असताना रोहन बरोटे बाद झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. डगआउट मधून चांगली फटकेबाजी केली गेली. 48 धावांची मात्र बहारदार खेळी करत असताना रोहन बनोटे मात्र इथे बाद झालाय. पहा भारतीय संघाचे स्वतः संघनायक तिथे मात्र त्यांना शुभेच्छा देत असताना पाहतोय आपण आयुष्य बनोटे यांना. यावेळेस न्यू बॅटर एंटर झालाय क्रीजवर. राहुल कडव चांगला बॉल आहे. अगदी गती पाहायला मिळाली या बॉलवर. इथे मात्र विकेट असेल. जर सूरजची विकेट घेतली ना दिनेश कांबळेने बोल्ट तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जायचं बॅट्समन नवीन बॅट्समन या लाईव्ह चालू मित्रांनो. 4 बॉल जर का विकेट घेतली बोल्ड केला तर माननीय श्री संदीपजी बनोटेज या संघाचे संघ मालक यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक असेल जर का बोल्ड घेतला तर. परंतु सूरज देशमुख यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण आहे. चांगले क्षेत्ररक्षण आहे. दोन बॉल ओव्हर झाली. ओव्हर झाली.
आनंद स्मॅचर्स संघाचा कर्णधार आणि ओम साई 11 संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईंट व्हायचंय. चला फिल्डिंग लावा, फास्ट घ्या थोडं. 60 धावांची गरज. पाहायला गेला तर प्रत्येक बॉल मागे 2ची सरासरी राखावी लागेल. समीकरण मोठं नाहीये परंतु समोर गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. सामना सोडून सहजासहजी जमणार नाही. समीकरण मोठं नाही. 30 बॉल बनवायचे. 60 धावा प्रत्येक बॉल मागे 2ची सरासरी ठेवावी लागेल. 2च्या सरासरीने जरी धावफलक पुढे गेला तरी पण सहजरित्या सामना जिंकू शकते टीम भार्गवी 11 हा संघ. पाहूया समोर गोलंदाज आहे. अगदी सध्याचा हंगाम गाजवत असताना या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असताना रोहन बनोटेला पाहतोय आपण. पिवनचं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज ट्रॅकवर. त्याच दरम्यान आमचे चांगले मान्यवर स्वतः संघनायक असतील ऍडव्होकेट किरणजी बनोटे साहेब यांचं मात्र इथे आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आयोजनाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. तरी ते मात्र प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सध्याचा हंगाम म्हटलं होतं ना, सध्या काराव ग्रामपंचायत दणानून सोडली आमच्या विराज साहेबांनी. इथे मात्र पहा बक्षिसांची लयलूट. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याच दरम्यान आमचे संघनायक आनंद स्मॅचर्सचे ऍडव्होकेट किरणजी बनोटे साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू होतोय. मोरया 11 विपक्ष भार्गवी 11. 30 बॉल बनवायचे. 60 प्रत्येक बॉल मागे 2ची सरासरी ठेवून सामना मात्र खेळावा लागेल. पहिलाच बॉल आलाय. इथे पाहावं लागेल. फणस आमच्याकडे बोलत असताना दुपारच्या सत्रामध्ये व्हाईट बॉल श्री गणेश झालाय. इथे मात्र बोनसने टीम भार्गवी 11चा चांगला बॉल होता परंतु थोडीशी लाईन खराब आणि त्याच्यावर आला व्हाईट. एक धाव ऍड केली जाईल बोनसच्या स्वरूपात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रोहन बनोटे 48 धावांची बारदार खेळी करून पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन आलाय आणि ते हा चांगला बॉल आलाय डॉट. इथे डान्सिंग द ग्राउंड पाहू शकाल. चांगलं कॉलिंग आहे, चांगली बॉलिंग आहे. चांगले बॉल फेकले जातात. इथे शरीराचा वय चांगला बॉल. पुन्हा एकदा तिसरा बॉल. इथे डॉट. 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे. अर्जुनी डोंगर मात्र भल्लं मोठं आहे. अजूनही मात्र डोंगर चढायला सुरुवात देखील झालेली नाहीये. वारंवार डॉट बॉल आले. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट फेकत असताना रोहन बनोटेला पाहतोय आपण. समोर फलंदाज सलामीची जोडी योगेश आणि दिनेश. पाहूया पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून सज्ज. इथे फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक गणेश परंतु त्याला भेदून बॉल जाईल सीमारेषा पार. रस मिळतील 4. बऱ्याचशा उशिरानंतर चौकार. ओम साई संघाचा कर्णधार आणि आनंद स्मॅचर्स संघाचा कर्णधार आमच्या सोबत बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. सेकंड सेमीफायनलचा हा सामना असेल. याची नोंद घ्यायची. लवकरात लवकर कर्णधाराने आमच्या सोबत जॉईंट व्हायचंय टॉस बॉक्स मध्ये.
चांगला फटका आहे, बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या 3 बॉलवर जी गाडी अटकली होती ना भार्गवी संघाची, जी गाडी सिग्नलला अडकली होती, ती गाडीला मात्र इथे मात्र ग्रीन सिग्नल मिळत असताना बॅक टू बॅक 2 चौकार आलाय. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला जातो या ओव्हर मध्ये. चांगली फटकेबाजी होते, बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुन्हा एकदा रोहन सज्ज, त्याच्यासमोर फलंदाज दिनेश. बॅक टू बॅक 2 चौकार खेळल्यानंतर थोडासा आत्मविश्वास आहे, फटका चांगला आहे, झेल उडाला आहे, झेल काही क्षेत्ररक्षक गणेश सरा इथे मात्र चांगला झेल मात्र टिपला जातोय आणि षटक क्रमांक पहिले समाप्त. धावा लावले जातात 9. लॉस ऑफ 1 विकेट. त्याच दरम्यान आमच्या आणखीन एक देणगीदार या स्पर्धेला त्यांचा हातबोट लागले, त्यांच्याकडून सर्व ट्रॉफीज इथे आम्हाला देण्यात आल्यात. आणखीन एक भारदार व्यक्तिमत्व माननीय श्री आदरणीय स्वप्नीलजी विश्वनाथजी शेलोळे या साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान आणखीन एक आमचे मानवर दत्तात्रयजी बनवटे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमित दाबणे यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर, त्याच्या समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज वापटी बास म्हणून आहे योगेश सराई. ओम साई संघाचं कर्णधार जॉईंट व्हायचे टॉस बॉक्स मध्ये. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपये पारितोषिक. यावेळेस बॉलला उडवलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला असेल. बक्षिसांची लयलूट होते टीम मोरया 11 संघावर. प्रत्येक विकेट साठी माननीय श्री विराज देशमुख साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र रोहन बनवटेने 1 विकेट घेतली, त्याचं देखील पारितोषिक इथे समालोचन कक्षामध्ये जमा झाले. त्यानंतर अमित दाबणे साहेबांनी देखील 1 विकेट घेतली, त्यांचं देखील बक्षीस इथे मात्र जमा झालाय. पाहूया अजून या षटकातले काही बॉल शिल्लक असतील, कशा प्रकारे बॉलिंग केली जाईल. समोर फलंदाज आलाय संघाचा सेनापती सागर कांबळे. जबाबदारी घ्यावी लागेल, जबाबदारीने खेळ करावा लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 मोठे फटके आपल्याला सामन्यात शिरकाव करून देतील, परंतु ते करावं लागेल. चांगली गोलंदाजी होती मोरया 11 टीम कडून, फलंदाजी देखील चांगली झाली. तब्बल 59 धावा लावल्या आणि त्यानंतर 7 धावांचा पल्ला गाठत असताना भार्गवी 11 टीमचे 2 गडी मात्र मैदानाच्या बाहेर गारत पडले. यावेळी दोन्ही सख्खे बंधुराज क्रीजवर या सलामी या संघाचे पाठीचा खणा. सागर कांबळे उद्ध्वस्त, लाजवाब गोलंदाजी अमित दाबणेला पाहतोय आपण. एष्ट्या उद्ध्वस्त करत असताना या षटकामध्ये बॅक टू बॅक दुसरा विकेट. पुन्हा एकदा 1000 रुपये समालोचन कक्षामध्ये जमा झालेत आपल्या नावावर. सिद्धेश आलाय, न्यू बॅटर एंटर झालाय क्रीजवर. त्याच्या समोर अमित डान्सिंग द ग्राउंड, क्लास व्हिडिओ, फटक्यात ताकद देखील आहे. गेंदबाजी स्लॉट में और उसे पार किया पार्किंग लॉट में. षटकार.
मॅच 0 आणि या चौथ्या मॅच मध्ये आपलं खातं खोलत असताना षटकाराने सिद्धेश बनटे आला इथे मात्र पाहतोय आपण षटकार दाखवलाय पुन्हा एकदा सज्ज इथे मात्र हा बॅक टू बॅक दुसरा षटकार येणार का आणि आलाय देखील समालोचन कक्षेसमोर बॅक टू बॅक दुसरा या मॅच मध्ये शिरकाव करत असताना हा षटकार ओव्हरची समाप्ती धावफलकावर धावा लावल्या जातात 21 उर्वरित आता खेळ शिल्लक असेल 18 बॉलचा आणि लागतात 39 रन 18 बॉल मध्ये 39 सिद्धेश आणि राकेश मैदानावर उभं राहणं खूप गरजेचं आहे धावफलक अजूनही खूप छोटं आहे परंतु त्याला मोठं बनवण्याचं काम केलं जाईल का कारण समोर देखील तेवढ्याच ताकदीचा बल्लाढ्य गोलंदाज रोहन बनटे आलाय पुन्हा एकदा रोहनाला 18 बॉल 39 रनची गरज सेकंडला राकेश इथे चांगला फटका आहे ताकद आहे झेल टिपला जातोय विकेट आहे विकेट कुणाल आलाय नॉन बॅटर क्रीजवर पुन्हा एकदा रोहनच्या खात्यात 1000 रुपये जमा इथे मात्र पाहूया इथे चांगला फटका आहे एकच असेल सिद्धेशला माहिती स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे ओमसाई कर्णधार ओमसाई इलेव्हन संघाचा कर्णधार यायचंय इथे फटका पुन्हा एकदा चांगला आहे अमित दाबले आणि षटकार बॅक टू बॅक तिसरा षटकार पहिली षटकार हॅट्रिक या आयोजनाची सिद्धेश बनटेच्या नावावर 5व्या क्रमांकावर आलाय बॅक टू बॅक 3 षटकार दाखवलेत पहिली षटकार हॅट्रिक सिद्धेश बनटेच्या नावावर या स्पर्धेची पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे आकाश दूरवरचा पल्ला गाठून आले पंकज काटपीटच्या स्थाने बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात रोहन बनटे सारख्या गोलंदाजांवर मात्र इथे हल्ला चढवला जातो सिद्धेश काय फटकेबाजी करतो 5व्या क्रमांकावर आलाय वैयक्तिक विचार केला तर 20 धावांवर खेळत असताना 4 बॉलचा सामना केलाय आणि 4 बॉल मध्ये 20 रन्स मात्र धावफलकावर वैयक्तिक लावले जातात पाहूया 50 करेल का फुल टॉस बॉल हा बॉल देखील फेकून दिलाय परंतु यावेळेस देखील मिस फील्ड एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पाहता झोपून डोळे मिटून पूर्ण
तिथे मात्र नशिबाची साथ घेऊन मैदानात उतरलाय सिद्धेश. 3 मॅच 0 आउट आणि त्यानंतर या चौथ्या मॅच मध्ये आपल्या बॅटचा फेस खोलत असताना डिफेन्सिव्ह फटका, अगदी कलात्मक फटका दाखवला जातो. या बॉलवर ओव्हरची समाप्ती आणि ड्रिंक्स ट्रॉली जायचं मैदानात. धावा धावफलक लावल्या गेल्यात. येणारे 12 बॉल आणि बनवायचे 27. बारा बॉल मध्ये बनवायचे 27. पंकज गोलंदाज ट्रॅकवर, त्याच्या समोर सिद्धेश. पाहायला गेलं तर चांगली मात्र इथे फटकेबाजी केली. वैयक्तिक 23 धावांवर खेळत असताना 12 बॉल आणि बनवायच्या विजयासाठी 27 रन्स आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. यावेळेस 2 फलंदाज कुणाल आणि सिद्धेश. कुणाल भाई पेट्रोल भाई यावेळेस क्रीजवर पाहतोय. त्याच्या समोर गोलंदाज आहे पंकज. 12 बॉल मध्ये बनवायचे 27 रन्स. पहिला गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. चौथी ओव्हर. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल. बॅटची कडा आवाज इथपर्यंत. पंचांचा बोट आकाशामध्ये. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. 1000 रुपये आणखीन एकदा जमा होत असताना पंकजच्या खात्यात. इथे मात्र समालोचन कक्षेमध्ये वारंवार मात्र बक्षिसांची खैरात केली जाते. मोर्या 11 टीमच्या गोलंदाजांवर. नवीन बॅटर एंटर झालाय जयवंत मैदानामध्ये आलाय. आता मात्र इक्वेशन पाहतोय आपण. 11 बॉल 27 रन. ओमसाईचा कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी. ह्यावेळेस व्हाईट बॉल आलाय. जेवण आले तिथे मात्र आता समीकरण पाहतोय. 11 बॉल 26 धावा. अजूनही मात्र पाहायला गेलं तर समीकरण खूप मोठं नाहीये. 13.00च्या सरासरीने धावफलक मात्र इथे घ्यावं लागेल टीम भार्गवी संघाला. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 मोठे फटके
सामन्यामध्ये शिरकाव करून देतील. आडवा बॅट खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे एकदा पुन्हा दुसरा धावचा प्रयत्न धोक्याची घंटा डेंजर एंडला थ्रो इथे मात्र सुखरूप पाहतोय आपण शेवंतला. प्रत्येक बॉलला 2-2 जरी आले तरी पुन्हा एकदा शिरकाव होईल सामन्यात आणि हे माहित आहे. फलंदाजांना यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर मध्ये बॉल जाईल जमिनीला गुदगुल्या करत साठत पुसत घासत रन्स मिळतील 4. हा आलाय शेवटच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. या ओव्हर मध्ये सामना पलटवला जाईल का पाहूया. आता मात्र इक्वेशन 9 बॉल आणि बनवायचे 20 रन. पहा प्रत्येक ओव्हर मध्ये 1-2 मोठे फटके या सामन्याचं चित्र बदलवतील हे मात्र माहीत आहे. बारगविलन संघाच्या फलंदाजांना तब्बल विचार केला 5 विकेट गेल्यानंतर 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात जेवंत मात्र चौकार दाखवतोय. त्याच्यासाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. समोर गोलंदाज इथे फटका चांगला आहे ताकद आहे नजाकत आहे आणि हा बॉल जाईल 6 धावेसाठी. अगदी सामना मात्र या फटक्यामध्ये या ओव्हरमध्ये बदलून टाकण्याची क्षमता आहे जेवंत मध्ये आणि तेच काम केलं. मी म्हटलं होतं प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले. सामना मात्र बाजू जागा आणि निर्णय मात्र बदलून टाकेल. बॉलची पूर्तता करायची मैदानात. आता मात्र 8 बॉल आणि बनवायचे 14 धावा. 8 बॉल मध्ये 14 रनची गरज. समोर फलंदाज जेवंत गिरा. यावेळेस जेवंतगिराचा उर्फ मंगळवाईचा बल्ला बल्ले बल्ले करतोय. इथे मात्र 8 बॉल 14 रनची गरज. सामना होता कुठे या षटकामध्ये आलाय कुठे. अजूनही बॉल शिल्लक आहेत 2 आणि या ओव्हर मध्ये सामना फिनिश केला जाईल का. मला मोठा फटका येतोय की डॉट बॉल सामन्यामध्ये शिरकाव तर खेळाय. इथे हा कुटपसा बॉल आणि विकेट. चांगला बॉल आला कमबॅक केला या बॉलवर. गोलंदाज पंकजने विकेट घेतली जेवणची. त्याच्या बॅट मधून चौकार षटकार आला होता. सामना जिवंत करून चाललाय परंतु हा सामना जिवंत करून होणार नाही. सामनाला तो विजय मिळवायचा असेल तर 7 बॉल मध्ये बनवायचे 14 रन्स. नवीन बॅटर एंटर झालाय क्रीजवर. आपण पाहू शकाल प्रसाद बनोटे. आणखीन 1000 रुपये पंकजच्या खात्यात इथे मात्र जमा झालेत. ओमसाई संघाचा कर्णधार ऐसे नाणेफेकीसाठी ओमसाई संघाचा कर्णधार इथे मात्र सेमी दुसरी सेमीफायनल पाहू शकाल आपण. आनंद स्मॅचर्स विपक्ष ओमसाई 11. एका बाजूला कारो संघाचा बाहुबली विकी बनोटे आणि दुसऱ्या बाजूला कारो संघाची रन मशीन निखिल शेलवले असेल. इथे प्रसाद आला आहे आणि पाहावं लागेल पंचांकडे. हा बॉल डॉट फेकलाय. तर माननीय श्री आदरणीय ऍडव्होकेट जी किरणजी बनोटे साहेब यांना विनंती करतो आपल्या हस्ते नाणेफेकीचं कॉल करायचंय. आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील किरणजी बनोटे साहेब आणि आनंद स्मॅचर्स संघाचा कर्णधार विक्रांत बनोटे आणि ओम साई संघाचा कर्णधार निखिल शेलवले. कॅमेरामॅन फोकस करो. सहा बॉल 14 रनची गरज. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय दिनेश मोहिते. कुणाल अजूनही मैदानात. कुठेतरी कुणालवर जबाबदारी असेल. ओमसाई
संघाने मात्र इथे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय आनंदी मॅचेस संघाला. पाहूया निर्णायक षटक, निर्णायक बॉल आणि निर्णायक ओव्हर सामन्याचं भवितव्य या शेवटच्या षटकात. 6 बॉल बनवायचे 14 आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल. 2 फलंदाज 1 गोलंदाज सज्ज. पंचांचा ग्रीन सिग्नल क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. इथे मात्र चला स्पीडअप करत थोडं. 6 बॉल बनवायचे 14 स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुणाल दरोडा. रिव्हर्स अटॅक केलाय आणि इथे सक्सेसफुल देखील चाललाय. चली तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र चेंडू सालाय चौकाराच्या दिशेने. 5 बॉल बनवायचे 10. प्रत्येक बॉल मागे 2चं समीकरण. प्रत्येक बॉल मागे 2ची सरासरी ठेवावी लागेल. 5 बॉल मध्ये 10ची गरज. 5 सामन्यात मात्र रंगत निर्माण झाले. पहिलाच बॉल खेळत असताना जणू काय सेट झालाय कुणाल दरोडा. रिव्हर्स अटॅक केलाय. एक छोटासा खेळाडू यावेळेस सामन्याचा बाहेर घेऊन खांद्यावर संघाचे मात्र सेनापती करतोय आणि 5 बॉल मध्ये बनवते 10. प्रत्येक बॉलच्या मागे 2ची सरासरी ठेवावी लागेल. इथे मात्र जागा भरून काढायची होती. यावेळेस चांगला बॉल आलाय आणि इथे आलाय डॉट. एक डॉट बॉल मात्र भारतीय संघाला हारच्या दिशेला घेऊन जाईल. अपयशाच्या बाजूला झुकवेल. परंतु 1-1 2-2 धावा मात्र भारतीय संघाला मात्र इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करून देतील. पाहूया दिनेश की कुणाल. पुन्हा एकदा 4 बॉल 10 रन्स. हा बॉल एक्स्ट्रा उद्ध्वस्त करत असता क्लीन बोल्ड. इथे मात्र दांडी खुल. दिवेश आलाय यावेळेस डावखुऱ्या हाताचा फलंदाज. समीकरण चेंज होत आहे. 3 बॉल बनवायचे 10. 7 विकेट मात्र इथे बाहेर झाले. चौकार आल्यानंतर कुठेतरी जल्लोष पाहायला मिळाला डगआउट मध्ये. परंतु 2 बॉल मात्र लगोपाठचे डॉट आणि विकेट. आता मात्र समीकरण 3 बॉल बनवायचे 10. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज दिनेश आणि 3 बॉल मध्ये 10 रनची गरज. पाहूया जर का बॉल जर स्लॉट मध्ये आला तर दिवेशचा रट्टा मात्र आपल्याला ठाऊक आहे सीमा पारच जाईल. परंतु बॉल मात्र रडाल मध्ये येणार का. समोर देखील दांडगाव अनुभव असलेला गोलंदाज. बराचसा काळ मात्र या गोलंदाजाने गाजवला श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघाकडून. अनुभव एका बाजूला आणि एका बाजूला यंग टॅलेंट पाहायला मिळतोय. 3 बॉल 10 रनची गरज. इथे मात्र कोटप्पाचा बॉल एकदा पुन्हा दुसरा राहण्याचा प्रयत्न केला जाईल का. क्षेत्ररक्षण आहेत पप्पू वेगाने येतात तोपर्यंत दुसरीदा पूर्ण आणि चांगला थ्रो देखील आणि कलेक्शन देखील तेवढंच चांगलं. आता समीकरण 2 बॉल 8 रनची गरज. या स्पर्धेची सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. षटकार येईल का चौकार येईल. पाहूया. नजरा आहेत गोलंदाजावर, नजरा आहेत फलंदाजावर. 2 बॉल मध्ये बनवायचे 8 रन. कंपल्सरी मात्र इथे मारल्या जातील का की सुपर ओव्हर मात्र खेळवली जाईल की डॉट येतोय की षटकार येतोय की चौकार येतोय. हा बॉल खुपणे नाही काय. या स्पर्धेचा भवितव्य या बॉलवर आहे. अगदी सामना पलटवून टाकला जाईल या बॉलवर. 2 बॉल मध्ये बनवायचे 8 रन. इथे डॉट बॉल. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहिले. 1 बॉल मध्ये बनवायचे 8 रन. सामना मात्र पूर्णपणे खुला झाला टीम मोरया 11 संघाच्या बाजूने. तर प्रियांशी बाबरी सर यायचं आपण या पुढील धावते बंधन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा. 1 बॉल 8 रनची गरज.